कोथरूड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय। इथे 3 तरुणींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली या 3 तरुणींना ताब्यात घेतलं। त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळही केली। याबाबतचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातलं वातावरण तापलंय। यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटतात। आमदार रोहित पवार, वंचितचे सुजात आंबेडकर यांनी घटनेची दखल घेतली। आरोपींवर कारवाईची मागणी सुद्धा केली। पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला। ते पत्र व्हायरल झाले, आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल। पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय। जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिगेट झाली होती त्या मुलीबद्दल, ती एक VIP एन्क्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल, नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे। आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलतो, तुझ्याकडे बघतोस, एकेकाला बघतो, आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती, ती जातीवाचक तिथं बोलते। कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि जातीवाद हा इथं केला जातोय। मला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू। आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे। कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलंय प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल। तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात। त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात। आणि आता SP CP ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात। ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।